मंत्री नितीन गडकरी असतील, अन्य जे राज्यातले सगळे मंत्री आहेत ते देखील आधीच पोहोचलेले आहेत आणि आता अमित शहा जे आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणखी ज्या प्रतिष्ठानाकडे अमित शहा निघतील. खरं तर एनडीएचा मोठा घटक पक्ष जो आहे, महत्वाचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि त्यामुळे आपल्या सहकारी मित्र पक्षातील एक दिग्गज नेत्याचं अशा पद्धतीनं दुर्दैवी निधन होणं आणि त्यासाठी अमित शहा हे स्वतः जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या अंत्यविधीला हजेरी लावत आहेत. पवार कुटुंबियांचं सात्वन जे आहे ते या निमित्तानं अमित शहा करणार असल्याची माहिती आहे. विद्या प्रतिष्ठानकडे अवघ्या काही वेळामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे सर्वजण जे आहेत आता निघण्याच्या तयारी आहेत. बारामती विमानतळावर सगळ्यांचं आगमन झालेलं आणि अगदी या वेळामध्ये हे सगळेजण विद्या प्रतिष्ठानकडे निघत आहेत. ज्ञानदा. आफ्ताब, धन्यवाद. ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू. दोन दृश्य आपण पाहतोय. अनेक नेते आलेले आहेत. म्हणजे राज्यातला जवळपास प्रत्येक नेता आज अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि पवार कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी बारामतीत पोहोचल्याचं दृश्य आपण पाहतोय. तर दुसरीकडे अजित पवारांचं पार्थिव ज्या गाडीवरती ठेवण्यात आलेलं आहे ते विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये ती गाडी पोहोचलेली आहे. पण जसं मंदारनी मगाशी सांगितलं की एका झाडाचा थोडा अडथळा येतो आहे म्हणून ही गाडी सध्या बाहेर थांबलेली आहे. पण दादा गेले आहेत, अजित पवार आपल्यात नाहीत. ही भावना स्वीकारणं आणि ही बातमी पचवणं अनेकांसाठी, म्हणजे केवळ बारामतीकर नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी खूपच जड बनलेलं आहे. अश्विन, खरं आहे. आणि वरती आपल्या ॲक्शनमध्ये एक वाक्य आहे की आपणच घडवलेल्या बारामतीतनं दादा अचानक निघून गेले. तर हा जो म्हणजे हे जे रीतेपण आहे आता लोकांच्या मनामध्ये किंवा आयुष्यामध्ये आलेला आपण म्हणूया, तर ते कधीच भरून निघणारं नाही आहे. कारण अशी व्यक्ती जिने आपल्याला आपल्या प्रत्येक क्षणामध्ये, आपल्या प्रत्येक वाटचालीच्या प्रत्येक काय म्हणूया आपण प्रसंगाच्या वाटचालीमध्ये आपल्याला साथ दिली, ती व्यक्ती अशी अचानकपणे निघून जाणं. आणि आता मला वाटतं ते पार्थिव अंत्यसंस्कारासाठी आणलं जात आहे. हो, अजितदादा अमर रहे म्हणजे काल किंवा परवा कोणी ह्या विचारही केला नसेल की असं काहीतरी घोषणा द्यावी लागेल, अजितदादा अमर रहे. आणि ती वेळ आता या सगळ्या कार्यकर्त्यांवर, नेते मंडळींवर येऊन ठेपली. अजित पवारांचं पार्थिव या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानामध्ये दाखल झालेलं आहे आणि आता ते पार्थिव अंत्यसंस्कारासाठी आणण्यात येत आहे. आणि कालपासून आपण सोशल मीडिया चालला, ट्विटर असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, सगळीकडे म्हणजे अजित पवारांची काही फेमस वाक्य, त्यांचे अजरामर एक प्रकारे झालेले डायलॉग्स, अजित पवारांच्या प्रती असलेल्या भावना. आणि यामध्ये एक गोष्ट वैशिष्ट्यपूर्ण होती ती म्हणजे अशी की केवळ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजित पवारांशी किंवा पवार कुटुंबाशी निष्ठावंत असलेले लोकच या भावना व्यक्त करत होते अशातला भाग नाही. तर पक्षापलीकडे जात, विचारधारेच्या पलीकडे जात, म्हणजे ज्यांच्या विचारधारा या पवारांशी कधी जुळल्या नाही, कधी म्हणजे लोकांचे संबंधही आले नसतील, पण तरी सुद्धा लोकांनी अजितदादांच्या प्रती, त्यांच्या कामाच्या प्रती, त्यांचा जो कामाचा उरक होता त्या सगळ्या प्रती भावना व्यक्त केल्या. सुनेत्रा पवार आपल्याला दिसत आहेत, सुप्रिया सुळे त्यांच्या सोबत आहेत आणि जय पवार यांच्या पत्नी ऋतुजा पवार या सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अर्थात सावरणं, कुटुंबाला सावरणं हा एक भाग आहे. राजकीय कुटुंब आहे आणि सोबतच वैयक्तिक कुटुंब आहे, वैयक्तिक नाती गोती आहेत. पवार कुटुंब कायमच म्हणजे असं स्ट्रॉंग राहिलेलं आहे प्रत्येक प्रसंगामध्ये आणि हे आपण वेळोवेळी पाहिलंय. पण आजचा प्रसंग सगळ्यांना हेलावून टाकणारा प्रसंग आहे, कारण कुटुंबाचा जो आधारबळ होता, भक्कम व्यक्ती होता कुटुंबातला, तोच अचानक निघून गेला. म्हणजे असं आजारपण नाही, आजारी आहेत किंवा काही कुणकुण लागली आहे हॉस्पिटलमध्ये असंही नाही. एका क्षणात बातमी आली की विमानाचा अपघात झाला, पुढच्या काही मिनिटात समजलं की अजितदादांच्या विमान अपघातामध्ये निधन झालंय. त्या बातम्या अशा धडाधड आदळणं आणि हा आघात होणं आणि आघातातनं पुन्हा उठून उभं राहणं हे अर्थातच म्हणजे ते पवारांचं कुटुंब असो किंवा कुठलंही सर्वसामान्य कुटुंब, मृत्यू हा मृत्यू असतो, आघात आघात असतो. एखाद्या व्यक्तीचं, कर्त्या व्यक्तीचं घरातनं निघून जाणं हे पचवण्यासाठी जड असतं, अवघड असतं, मग ते राजकारणी घर असो किंवा सर्वसामान्य घर असो. अश्विन, खरं आहे. आणि हे कुटुंब तर आपण वेळोवेळी ज्याचा उल्लेख करत आलोय, सगळ्यांना माहिती देखील आहे की महाराष्ट्रावर इम्पॅक्ट करणारी जी काही कुटुंब आहेत, महाराष्ट्रभरात ज्यांचा संचार आहे, तर त्या कुटुंबातला इतका असा सगळ्यांचा कनेक्ट राहिलेला माणूस अशा पद्धतीने निघून जाणं. आणि आता आपण बघतोय कुटुंबियांना देखील प्रचंड मोठा धक्का आहे हा.
आणि त्यासोबतच कार्यकर्त्यांना देखील मात्र कौटुंबिक पातळीवर म्हणजे जेव्हा राजकीय कुटुंब असतं एक परत तिकडची आणखी गणितं